बाहेर जोरदार पाऊस सुरू. म्हटलं चला गरमागरम चहा घ्यावा. आणि गरमागरम चहा, पाऊस आणि संध्याकाळ म्हटलं की सोबतीला काहीतरी स्नॅक्समध्ये हवं असतं. आणि त्यातही कॉर्न सोबतीला म्हटलं की बेस्ट कॉम्बिनेशन होऊन जातं. मग काय, कॉर्नचे दाणे होतेच घरी, म्हणजे मक्याचे दाणे. पण मक्याचे दाणे जे होते ते थोडे जरड झालेले होते आणि त्यापासून आपण ही रेसिपी बनवलेली आहे. अगदी उत्तम झाली आहे, मस्त क्रिस्पी क्रंची, खायला एकदम चविष्ट लागतात. आहा, खूपच छान आणि कमी तेलकट. चला तर आज आपण बनवूया कॉर्न ट्रँगल्स. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत कॉर्न हे छान पाण्याने धुवून घ्यायचे. सगळ्यात पहिले टाकायचं. नंतर आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे. एक 5 ते 10 मिनटं छान उकळून घ्यायचे आणि नंतर त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. एका गाळणीने पाणी सगळं काढून टाकायचं त्यातलं. आणि नंतर हे दाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे. मला हवं असल्यास लसूण पाकळ्या पण टाकू शकता. नंतर यामध्ये आपण हे छान बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये 2 चम्मच बेसन टाकणार. नंतर 1 चम्मच तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. 1 ते 1.5 चम्मच छोटा चम्मच तिखट आपण यामध्ये टाकणार आहोत. अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. आणि यामध्ये पाणी न घालताच असं छान बाइंड करून घ्यायचं आहे. गोळा भिजवून घ्यायचा असं छान घट्ट दाटसर भिजवायचं. पाणी बिलकुल टाकायचं नाही त्याच्यामध्ये. आणि ट्रँगल शेपचे आपण इथे ट्रँगल शेप देऊन छान टिक्कीसारख्याला बनवून घ्यायचं आहे. इझिली हे बनवता येईल आपल्याला. अशा प्रकारे सगळे ट्रँगल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे. नंतर याला आपल्याला तळायला घ्यायचे आहे. एक मीडियम फ्लेमवर आपण तळून घेऊ. शॅलो फ्राय केले तरी पण चालतील. असे हे कॉर्न ट्रँगल्स रेडी आहेत. रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा. चवीला खूप छान लागतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.